गुड मॉर्निंग मुलांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभाग, मी उका योगेश शिंदे, धारावी काळा किल्ला MPS माध्यमिक शाळा. आजचा आपला विषय आहे मराठी आणि मराठीमध्ये आपण आज बघणार आहोत व्याकरण कृती. व्याकरण कृतीमध्ये प्रश्न चौथा पूर्ण. 16 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न येतो, याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर आपण सुरू करूया. हा, आता बघा, प्रश्न चौथा कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न चौथा विभाग 4 याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारतात, प्रश्न अ आणि प्रश्न चौथा आ. आता याच्यावरती काय काय कृती विचारतात बघा. याच्यावरती पहिला प्रश्न 4 अ मध्ये आपल्याला विचारतात वाक्य प्रकार, दुसरा असतो वाक्य रूपांतर आणि तिसरा असतो वाक्प्रचार. एवढ्या वेळा मुलांनो झाले आता तुम्हाला हे की तुमची एवढी प्रैक्टिस झालेली है कि मराठी आपको नहीं समझ में आता है, उसका मीनिंग नहीं समझ में आता है क्वेश्चन का, लेकिन इतनी बार हुआ है, इतनी प्रैक्टिस आपकी हुई है कि आपको सीक्वेंस से कौन से क्वेश्चंस आने वाले हैं ये अभी आपको मालूम हुआ होगा. कि प्रश्न चौथा म्हटलं की पहिला प्रश्न आपल्याला असणार आहे वाक्य प्रकार. वाक्य प्रकार म्हणजेच काय, वाक्याचे प्रकार ओळखायचे. यावरही खूप सारे लेक्चर्स आपले झालेले आहेत की वाक्य प्रकारामध्ये किती प्रकार येतात, 4. त्या 4 वाक्य प्रकारांपैकी तो दिलेले वाक्य हे कोणत्या वाक्य प्रकारातला आहे ते तुम्हाला काय करायचे, तिथे ओळखायचं आहे. आपको क्या करना है, पहले क्वेश्चन में पहचानना है, सेंटेंस को पहचानना है. कितने मार्क्स के लिए, 2. आपल्याला 2 गुणांसाठी 2 वाक्य दिली जातात आणि आपल्याला विचारलं जातं खालील वाक्याचा प्रकार ओळखा आणि आपल्याला तो काय करायचा असतो, त्या वाक्याचा प्रकार ओळखायचा असतो. त्याच्यानंतर दुसरं असतो बघा वाक्य रूपांतर. सिक्वेन्स मध्येच हे प्रश्न तुम्हाला असेच विचारले जातात. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की सिक्वेन्स मध्ये असेच प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. त्यामुळे पहिला प्रश्न कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता हे तुम्हाला ते सोडवायचे कसे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वाक्य रूपांतर मध्ये काय केले जातं, तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिले वाक्य दिले जातात आणि ब्रॅकेटमध्ये सूचना दिली जाते की तुम्ही काय करा, त्या वाक्याचं रूपांतर या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या त्या प्रकारामध्ये करायचं असतं. आता आपण ते पुढे बघणारच आहोत, त्याची प्रॅक्टिस आपली होणारच आहे. त्याच्यानंतर बघा अशी वाक्य तुम्हाला 2 दिली जातात आणि ती 2 गुणांसाठी विचारली जातात. त्यानंतर तिसरा असतो आपला प्रश्न वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजेच काय, मुहावरे. वाक्प्रचार दिले जातात 3 आणि त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचे असतात, 2 सोडवायचे असतात. तुम्ही काय करायचे, कारण याच्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि आपण जे सोडवत असतो, हम जो लिखते हैं वो सबका सब सही होता है क्या, नहीं. उसके लिए ऑप्शन दिया जाता है ना, वो भी आप करो यहाँ का. ज्यादा टाइम नहीं लगने वाला है कि बहुत टाइम लगेगा तो इतना टाइम हम वेस्ट नहीं करेंगे, लेकिन यहाँ आपको कितना 1 मिनट लगेगा ज्यादा से ज्यादा. तो क्या होता है ना, 3 आउट ऑफ 3 आपने लिखा वहां का, तो आपको क्या होगा कि 2 कौन से भी 2, 3 में से कौन से भी 2 आपके सही आने वाले हैं. 1 रॉन्ग हो गया तो 2 सही आने ही वाले हैं. उसके लिए आप क्या करो, यहाँ के वाक्प्रचार जो दिए जाएंगे, मुहावरे दिए जाएंगे 3, वो तीनों के तीनों भी आपको क्या करना है, लिखना है. उसमें से कोई भी 2 तो सही आने वाले हैं, या तीनों के तीनों भी सही आए तो आने दो ना, उसका एक्स्ट्रा मार्क्स आपको नहीं मिलने वाला है. लेकिन हमें तो लगेगा ना कि हाँ तीनों की तीनों लिखे. कभी कभी क्या होता है, हमें लगता है कि हाँ सही है, लेकिन क्या होता है वो गलत हो जाता है. तो ऑप्शन का भी लिख दो यहाँ का, हम आगे देखेंगे वो भी. त्यानंतर असतो बघा प्रश्न चौथा आ, भाषिक घटकांवर आधारित कृती. आता या भाषिक घटकांवर आधारित कृतीमध्ये काय विचारलं जातं, यामध्येही 3 प्रश्न असतात, उपप्रश्न. त्यामध्ये पहिली असतं शब्द संपत्ती.
शब्द संपत्तीमध्ये काय असतं बघा, त्यामध्ये 4 गुणांसाठी म्हणजे एक एक गुणांसाठी तुम्हाला कृती विचारल्या जातात 4. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतात, शब्द समूहाबद्दल एक शब्द असतो, लिंग बदला, वचन बदला, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या शब्द संपत्तीमध्ये विचारले जातात. त्यानंतर असतो बघा दुसरा लेखन नियम. हे लेखन नियम म्हणजे काय असतं, तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये चुका केलेल्या असतात. चुका म्हणजे काय असतं, काना, मात्रा, उकार, वेलांटी याच्यामध्ये चुका असतात. ग्रामेटिकली मिस्टेक्स रहती है, उसमें आपको क्या करना है, उसको सही करना है. काना, मात्रा, उकार, वेलांटी. बच्चे क्या करते हैं, सेंटेंस को इधर उधर करते, वो नहीं करना है आपको. सेंटेंस सीक्वेंस से वैसे ही रहने देना है आपको, लेकिन बस उसमें क्या करना है, काना, मात्रा, उकार, वेलांटी, ग्रामेटिकली मिस्टेक्स को क्या करना है, आपको सही करके लिखना है. वो भी प्रॅक्टिस के बाद आपको समझ में आने ही वाला है. आगे हम देखेंगे. अशी वाक्य तुम्हाला 2 दिली जातात आणि 2 वाक्यांमधून तुम्हाला काय करायचे असतात, 1 सेंटेंस में 2 गलतियां होती है, 2 ही गलतियों को सुधारना है आपको. या पंक्चुएशन को ध्यान नहीं देना है लेखन नियम में, बस आपको क्या करना है, यहाँ ग्रामेटिकली मिस्टेक जो है उसको सही करो. मतलब काना, मात्रा, उकार, वेलांटी, उसको क्या करो, आप सही करो. अशी 2 वाक्य दिली जातात. 2 वाक्यांमधल्या 2-2 चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत, किंवा तुम्हाला काय केले जातात, तर 4 शब्दांचा ग्रुप दिला जातो. जैसे कि आपको मालूम है ना, ऑड मैन आउट. तो क्या करना है आपको, उसमें से 4 शब्दों में से सही शब्दों को बाहर निकालना है और 3 गलत शब्दों को रहने देना है उधर ही. तो सही जो शब्द है उसको क्या करना है, आपको बाहर निकालना है. ऐसे 4-4 शब्दों का ग्रुप आपको आएगा, 4 ग्रुप आएंगे, उसमें से सही शब्द को निकालना है, आपको नीचे लिखना है. दोनों में से एक तो सेंटेंस आएगा, नहीं तो 4 शब्दों का ग्रुप आएगा, उसमें से सही शब्दों को बाहर निकालना है. इन दोनों में से कोई भी यहाँ लेखन नियम में क्वेश्चन आ सकता है 2 गुण के लिए. उसके बाद आता है देखो विराम चिन्ह. विराम चिन्ह का मतलब क्या, पंक्चुएशन. अभी आपको क्या करना है, सेंटेंस दिए जाएंगे 2 और 2 सेंटेंस में आपको क्या करना है, पंक्चुएशन का यूज करना है. जर प्रश्न दिला असेल खालील वाक्यामध्ये विराम चिन्हांचा उपयोग करा, तर तुम्हाला काय करायचंय, पंक्चुएशन का यूज करना है आपको वहां. आणि लक्षात ठेवायचं, एका वाक्यामध्ये 2च विराम चिन्हांचा उपयोग करायचा आहे. 2 ही पंक्चुएशन का यूज करना है 1 सेंटेंस में. आप 3-4 पंक्चुएशन का यूज वहां करेंगे तो नहीं चलेगा. बस 1 सेंटेंस में 2 ही पंक्चुएशन का आपको क्या करना है, वहां सही पंक्चुएशन का यूज करना है. एक पंक्चुएशन के लिए आपको आधा गुण मिलने वाला है एक सेंटेंस के लिए. ऐसे 2 सेंटेंस आएंगे, नहीं तो आपको क्या करना पड़ेगा, आपको क्या आएगा, ऑलरेडी वहां सेंटेंस दिया रहेगा, सेंटेंस में ऑलरेडी पंक्चुएशन का भी यूज किया होगा और नीचे आपको बताया जाएगा की विराम चिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा. उसमें से आपको विराम चिन्ह को पहचानना है, कौन कौन से विराम चिन्ह का यूज किया है, और उसके आगे उसका नाम लिखना है. वो आपको आना चाहिए कि फुल स्टॉप को मराठी में क्या कहते हैं, स्वल्प विराम किसको कहते हैं, सिंगल इन्वर्टेड कॉमा मतलब एकेरी अवतरण चिन्ह, ये मराठी में उसके नाम आपको आने चाहिए. उसकी प्रॅक्टिस आप करोगे ना तो वो भी आपको आएगा. आता अशा पद्धतीनं प्रश्न चौथा अ आणि आ असे मिळून आपल्याला किती गुण आहेत, 16 गुण आहेत. ह्या 16 गुणांसाठी आपल्याला काय केली जाते, ही चौथा प्रश्न विचारला जातो. चला आपण आता प्रत्यक्ष बघूया की प्रश्न चौथा कसा विचारला जातो आणि त्याची उत्तर आपल्याला कशी लिहायची आहेत. तर बघा प्रश्न चौथा अ, व्याकरण घटकावर आधारित कृती. त्यानंतर असतो वाक्य प्रकार. ये जो आपको दिख रहा है ना, तो तुम्हालाही समोर दिसतं ना, यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही काढत बसता आणि प्रत्येक शब्दाला आता वाक्य प्रकार, आता याचं काय उत्तर लिहायचं असं बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो. ध्यान में रखने का एक क्या है, इंस्ट्रक्शन है, ये सूचना दी गई है. वाक्य प्रकार म्हणजेच खाली तुम्हाला काय करायचंय, वाक्य प्रकार ओळखायचे आहेत, म्हणजे वाक्य प्रकारचा प्रश्न असणार आहे खाली. वो वाक्य प्रकार, अभी इसकी क्या हम करें, ऐसे बहुत सारे बच्चों को ये सवाल आता है कि वाक्य प्रकार, अभी इसका क्या मतलब, हर एक शब्द हर एक लाइन जो होती है उसका आपको लगता है कि इसका आंसर हमें लिखना है, हर एक लाइन का आंसर हमें लिखना है. ऐसा नहीं, ये सूचना होती है. उसके नीचे क्या है देखो, पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. अभी ये मेन इंस्ट्रक्शन है, मेन सूचना है. नीचे जो सेंटेंस दिए हैं उसको करना क्या है,
उसकी सूचना आहे पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. तर तुम्हाला काय करायचंय, खाली जे दिलेले वाक्य असतात दोन, त्या वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे. हमें पहला क्वेश्चन 4 में आएगा, सेंटेंस को पहचानना है, ध्यान में रखना. पहला देखो पहला क्वेश्चन कौन सा आया यहाँ. पहिला प्रश्न आहे, तुझी शाळा कोठे आहे. बघा इथे दिलेला आहे, किती सिंपल सेंटेन्स आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये की पंक्च्युएशन बघायचे. सेंटेन्स मध्ये लास्टला काय पंक्च्युएशनचा वापर केला आहे, काय कोणत्या विराम चिन्हांचा वापर केला आहे, त्यावरून तुम्ही काय करू शकता, वाक्य ओळखू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये त्या वाक्याचा अर्थ कळलाच पाहिजे असं काही नाही. आले लक्षात. ट्रिक जो है वो ध्यान में रखने का कि सेंटेंस को हम कैसे पहचाने. तो सेंटेंस के लास्ट में क्वेश्चन मार्क दिख रहा है, तो कौन सा सेंटेंस होगा ये, प्रश्नार्थी वाक्य. देखो नीचे आपको दिख रहा है, बोल्ड अक्षर में मैंने लिखा है तुझी शाळा कोठे आहे. सेंटेन्स तुम्हाला येईल, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, ओळखायचं आहे तो कोणता प्रकार आहे. तर तो कोणता प्रकार आहे, प्रश्नार्थी वाक्य. इथे तुम्हाला लिहायचं आहे प्रश्नार्थी वाक्य. परंतु एक गोष्ट अजून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, हे प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, हे जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. प्रश्नार्थी शब्द ही मुझे लिखना नहीं आता है, तो आपको पता है सेंटेंस का टाइप्स भी आपने पहचाना है, लेकिन फिर भी आपने गलत वर्ड लिखा है, प्रश्नार्थी शब्द सही नहीं लिखा है, तो आपके वहां के गुण जा सकते हैं. जा सकते नहीं, जाएंगे ही वहां के गुण. आप करेक्ट शब्द नहीं लिखा तो आपको कौन वहां मार्क्स देने वाला है, नहीं ना. मुझे समझ में आ गया, मुझे पहचानना आ गया, मुझे मालूम भी है कि वो कौन सा सेंटेंस है, लेकिन मैंने उसका आंसर वर्ड मैंने गलत लिखा, तो आपको वहां मार्क्स नहीं मिलने वाले हैं. उसके लिए ये शब्द की प्रैक्टिस करो. प्रश्नार्थी शब्द कैसे लिखा जाता है, आज्ञार्थी शब्द कैसे लिखा जाता है. तो पहला सेंटेंस है प्रश्नार्थी वाक्य. दूसरा बघा, अजय धडा वाच. लास्ट में आया है फुल स्टॉप. मैंने 2 सेंटेंस के लिए लास्ट के पंक्चुएशन को याद रखने के लिए बोला था, जो कि मतलब फुल स्टॉप है. पहला है विधानार्थी वाक्य के लास्ट में भी फुल स्टॉप आता है, आज्ञार्थी वाक्य के लास्ट में भी फुल स्टॉप आता है. तो आपको क्या करना है, दोनों में अभी पहचाने कैसे. विधानार्थी वाक्य में क्या होता है, एकदम सिंपल सेंटेंस रहता है, उसमें विधान रहता है, स्टेटमेंट रहता है, वो होता है विधानार्थी वाक्य. और जिसमें ऑर्डर रहती है वो रहता है आज्ञार्थी वाक्य. देखो यहाँ हमें क्या किया है, अजय धड़ा वाच, ऑर्डर दी है, बता रही है वो कि अजय धड़ा वाच. यहाँ सेंटेंस होता ना कि अजय धड़ा वाचावा, तो स्टेटमेंट था वो, तो वाचावा और लास्ट में फुल स्टॉप रहता तो ये रहता विधानार्थी वाक्य. लेकिन यहाँ क्या आया है, अजय धड़ा वाच, ऑर्डर दी है, वहां लास्ट में फुल स्टॉप आया है, तो ये कौन सा सेंटेंस है, आज्ञार्थी वाक्य. बस ये प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, बस इतना ही आपको 2 वर्ड लिखना है, आपको 2 गुण मिलने वाले हैं. कितना इजी है देखो. जिसको ग्रामर जिसका अच्छा है, जिसका क्वेश्चन 4 अच्छा सॉल्व करना आता है, जिसको उसको मराठी में बहुत अच्छे मार्क्स मिलते हैं, मतलब वो पास होकर जाते हैं. आई बात समझ में. चलो आगे. दूसरा सेंटेंस है, दूसरा प्रश्न है आपला वाक्य रूपांतर. आपल्याला दूसरा प्रश्न येणार आहे वाक्य रूपांतर. अभी वाक्य रूपांतर आपको मालूम है कि पहचानने के बाद क्या करना है, मुझे सेंटेंस को ब्रैकेट में जो दिया है उसमें वाक्य रूपांतरित करना है मुझे. ये आपको अभी पहले से ही समझ में आना चाहिए कि दूसरा क्वेश्चन मुझे क्या आना चाहिए, वाक्य रूपांतर. मतलब मुझे अभी चेंज करना है उस सेंटेंस को. कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. बघा कंसातील सूचना म्हणजेच काय, ब्रैकेट में जो इंस्ट्रक्शन दी है, सूचना दी है, उसके अनुसार आपको क्या करना है, सेंटेंस को बदलना है, चेंज करना है. पहिलं काय आहे बघा, भारत पराभूत झाला नाही. हे काय आहे, होकारार्थी करा. सेंटेंस क्या है, नकारार्थी. होकारार्थी करा मतलब क्या है, सेंटेंस नकारार्थी है, तो आपको उसको क्या करना है, होकारार्थी में बदलना है. होकारार्थी मतलब क्या, पॉझिटिव्ह करना है, निगेटिव्ह सेंटेंस है. तो भारत पराभूत झाला नाही, त्याचं कसं बदल होतोय बघा, भारत विजयी झाला. होकारार्थी का नकारार्थी और नकारार्थी का होकारार्थी करते समय आपको एक बात ध्यान में रखनी है कि आपको सेंटेंस का मीनिंग चेंज नहीं होने देना है. वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. वाक्याचा अर्थ जर बदलला तर काय होणार आहे, आपलं वाक्य चुकणार आहे.
सेंटेंस गलत होगा। उसके लिए होकारार्थी नकारार्थी में एक बात ध्यान में रखना, मुझे सेंटेंस का मीनिंग चेंज नहीं होने देना है। भारत पराभूत झाला नाही म्हणजेच काय, भारत विजयी झाला। पराभूत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि नाही हे नकारार्थी वाक्यामध्ये वापरलं जातं, ते नाही आपल्याला काढून टाकायचं आहे। नाहीच होकारार्थी करायचे, ऑलरेडी इथे झाला हा शब्द आला होता म्हणून आपण नकारार्थीचं परत होकारार्थी वेगळं त्याच्यामध्ये बदल केला नाही, बस नकारार्थी आपण काढून टाकलेला आहे। भारत पराभूत झाला नाही म्हणजेच भारत विजयी झाला आणि लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे। झालं, एवढा चेंजेस केला की मिळालं तुम्हाला 1 गुण। बस तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यामध्ये पराभूत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहिला आणि नकारार्थी काढून टाकलं आणि लास्टला फुल स्टॉप दिला, भारत विजयी झाला। याच्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडे त्याचा साठा असला पाहिजे। जास्तीत जास्त अपोजिट वर्ड आपको ज्यादा से ज्यादा आने चाहिए कि सिमिलर वर्ड क्या है, अपोजिट वर्ड, क्योंकि ये तो आपको आगे भी होने वाले शब्द संपत्ति के लिए उसका यूज तो हो। आपल्याला काय करायचंय, समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचं रीडिंग करा। 3-4 वेळा तुम्ही त्या शब्दांचं रीडिंग केलं ना की आपोआप तुम्हाला ते विरुद्धार्थी शब्द लक्षात येतील, त्याला समानार्थी शब्द काय आहेत हे तुमच्या लक्षात येईल। बस मीनिंग नहीं समझ में आया चलेगा, बस रीडिंग करो, रीडिंग करो। 2 बार रीडिंग करने से नहीं पता चलेगा कि मुझे आ रहा है, 3 बार 4 बार जब रीडिंग होगी ना तो अपने आप आपको ही पराभूत शब्द आया तो उसको विजयी शब्द आपको ध्यान में आ सकता है। करके देखो आप, एग्जाम के लिए अभी टाइम है ना, तो आप क्या करो, बस रीडिंग करो। आगे देखो क्या है, पुढचं वाक्य आहे आपलं, सर्वांनी शिस्तीत वागा। सर्वांनी शिस्तीत वागा, लास्ट में फुल स्टॉप है और स्टेटमेंट नहीं दिख रहा है, मतलब ये कौन सा सेंटेंस है, आज्ञार्थी वाक्य आहे। आणि ह्या आज्ञार्थी वाक्याचं तुम्हाला काय करायचंय, विधानार्थी वाक्य करायचं आहे। ब्रॅकेट में दिलेलं आहे विधानार्थी करा, म्हणजेच ऑलरेडी आपलं सेंटेंस कोणतं असणार आहे, आज्ञार्थी वाक्य असणार आहे। आणि ध्यान में रखने का, ऐसे सेंटेंस आहे ना तो सेंटेंस के लास्ट में देखने का, पंक्चुएशन को तो देखो लेकिन लास्ट में वा वी वे ये शब्द को देखना है। वा वी वे शब्द लास्ट में आया मतलब वो होता है विधानार्थी वाक्य, और जिस सेंटेंस के लास्ट में वा वी वे नहीं रहेगा वो रहेगा आज्ञार्थी वाक्य। बस ये वा वी वे को देखो, फुल स्टॉप को देखो, कोई कोई शब्द के लास्ट में वावे भी नहीं रहेगा, फिर भी वो कौन सा सेंटेंस, फॉर एग्जाम्पल देखो अभी माझे नाव अजय आहे, यहाँ लास्ट में कहा वावी वे दिख रहा है, लेकिन फिर भी ये क्या है, सिंपल सेंटेंस है, मतलब विधानार्थी वाक्य है, स्टेटमेंट है उसे, माझं नाव अजय आहे। आलं लक्षात, म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगते की जर असे वाक्य आले, फॉर एग्जाम्पल अभी यही सेंटेंस आया, सर्वांनी शिस्तीत वागा, और आपको ये पहचानने के लिए ऊपर सेंटेंस आया, तो आपको लास्ट में यहाँ देखो वावी वे है क्या, नहीं है, मतलब ये बोला था कि वावी वे नहीं रहेगा तो ये सेंटेंस रहेगा आज्ञार्थी। ये भी एक ट्रिक आप क्या कर सकते, ध्यान में रख सकते हैं। तर आपल्याला काय करायचं, विधानार्थी करायचे। विधानार्थी करताना किती सोपं आहे बघा, एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वांनी शिस्तीत वागा। वागा आलं की तुम्ही वाक्यात बदल करताना बस काय बदल केलाय बघा खाली, सर्वांनी शिस्तीत वागावे, सेंटेंस को एज इट इज लिखा है नीचे, बस लास्ट में मैंने वे लगा दिया है। सर्वांनी शिस्तीत वागावे हो गया विधानार्थी वाक्य। ऐसे सेंटेंस को ध्यान में रखो आप कि वागा, खा, प्या, घ्यावे, जावे, खेळावे, ये सेंटेंस वा वी वे दिख रहा है मतलब वे विधानार्थी। और ऐसा ऊपर आपको जो आज्ञार्थी वाक्य आलेलं आहे त्या आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करत असताना त्याला फक्त वा वी वे लावायचं आहे आणि लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे। झालं तुमचं विधानार्थी वाक्य। चेंजेस काय केलेले आहेत वाक्यामध्ये ना त्याचं निरीक्षण करा। त्याचं निरीक्षण केलं की तुम्हाला आपोआप त्याची उत्तरं सापडतील। त्यानंतर बघा तिसरा प्रश्न असणार आहे आपला वाक्प्रचार। वाक्प्रचार म्हणजेच काय, मुहावरे। आता वाक्प्रचार मध्ये काय दिले बघा, पुढील कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। तुम्हाला वाक्प्रचार दिली जातील 3 आणि त्या 3 वाक्प्रचारांचा तुम्हाला काय करायचा आहे, अर्थ सांगायचा आहे। मीनिंग बताने के लिए आपको 1 गुण मिलेगा एक वाक्प्रचार को, और सेंटेंस के लिए आपको 1 गुण मिलेगा। ऐसे 2 वाक्प्रचार को आपको 2-2 गुण मिलने वाले हैं, मिलाकर 4। सबसे ज्यादा ग्रामर में सबसे ज्यादा गुण इसको ही है 4 गुण।
वाक्य प्रचार को। लेकिन देखो, जो पासिंग के बच्चे हैं जिनको सेंटेंस बनाना नहीं आता है तो ठीक है, आप मीनिंग तो अच्छे से कर सकते हैं। मीनिंग का एक गुण तो आपको यहाँ मिल सकता है ना एक वाक्य प्रचार के लिए, तो दो वाक्य प्रचार के दो गुण यहाँ आपको एकदम आसानी से मिल जाएंगे। और सेंटेंस भी हमारे आजू बाजू में जो होता है ना वही सेंटेंस आप करो, चलेगा। ज्यादा एकदम हार्ड सेंटेंस होने चाहिए, बहुत ही कठीण सेंटेंस चाहिए ऐसा कुछ नाही। खूपच अवघड अवघड अशी वाक्य रचना तुमची असली पाहिजे आणि त्यालाच मार्क भेटतात असं काही नाही। तुम्ही सिंपल सिंपल वाक्य जरी बनवले तरी सुद्धा तुम्हाला त्याला गुण दिले जातात। आणि अशीच सिंपल वाक्य तुम्ही तयार करायला शिकायची आहे। बघा आता काय आहे पहिलं वाक्प्रचार, धूम ठोकणे। धूम ठोकणे म्हणजेच काय, पळून जाणे। ये भी आपको क्या होता है ना कि मराठी के ये शब्द आपको नहीं मालूम होते, उसके लिए आपको उसका मीनिंग नहीं समझ में आता है, तो क्या करो, उसका रीड करो, उसको ज्यादा से ज्यादा रीडिंग करो। धूम ठोकणे, पळून जाणे। वाक्य काय बनवायला पण याची, वाघाची चाहूल लागताच हरिणांनी धूम ठोकली। म्हणजेच वाघ येतोय असं लक्षात येतात हरिणांनी काय केलं, धूम ठोकली। हरिण पळून गेले। धूम ठोकणे म्हणजेच काय, पळून जाने। उसके लिए आप अपने मन के भी सेंटेंस कुछ भी बना सकते हैं यहाँ। त्यानंतर बघा दुसरं काय, नतमस्तक होणे। नतमस्तक होणे म्हणजेच काय, नम्रपणे वंदन करणे। नतमस्तक म्हणजेच पाया पडणे। हम नीचे नहीं क्या नमस्कार करते हैं, नम्रपणे वंदन करते हैं, उसको क्या करते हैं, नतमस्तक होणे। तर त्याचं वाक्य काय येईल बघा, परीक्षेला जाण्यापूर्वी सुमन आईच्या चरणांशी नतमस्तक झाला। यहाँ झाली लिखा है लेकिन मिस्टेक हो गई है, झाला। सुमन, सुमन एक लड़की भी हो सकती है, सुमन हाँ सुमन लड़की का ही नाम हो सकता है। तो परीक्षेला जाण्यापूर्वी सुमन आईच्या चरणांशी नतमस्तक झाली, करेक्ट आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे की असं वाक्य तुम्हाला बनवायचे आहे। त्यानंतर तिसरं बघा काय आहे, अंगाला घाम फुटणे। अंगाला घाम फुटणे म्हणजेच काय, खूप घाबरून जाणे। अंगाला घाम फुटणे म्हणजेच खूप घाबरून जाणे। अचानक समोर साप बघून माझ्या अंगाला घाम फुटला। बघा, समोर अचानक साप बघितला आणि तुमच्या अंगाला काय फुटला, घाम फुटला। अभी आपने निरीक्षण किया होगा तो एक बात आपको ध्यान में आई होगी कि यहाँ क्या बताया मैंने, देखो धूम ठोकने, जो भी सेंटेंस आप बना रहे हैं ना उस सेंटेंस में जो आप वाक्य प्रचार का यूज कर रहे हैं, उस वाक्य प्रचार में आप सेंटेंस में जो वाक्य प्रचार यूज कर रहे हैं वो मीनिंग नहीं यूज कर रहे, उसका आप जो वाक्य प्रचार दिया है उसका यूज कर रहे हैं। जैसे धूम ठोकने, यहाँ धूम ठोकली, जैसे सेंटेंस रहेगा उस तरह आपको उसको क्या करना है, थोड़ा सा चेंज करना पड़ेगा वर्ड में। आई बात समझ में। उसके बाद आपको नतमस्तक होने, यहाँ मैंने नम्रपणे वंदन करने का यूज किया है क्या, नहीं, नतमस्तक झाली ये मैंने यूज किया है। तो आपको क्या करना है, जो वाक्य प्रचार दिया जाता है ना वो सेंटेंस में यूज करना है आपको, उसके मीनिंग को नहीं यूज करना है। और त्याच्यामध्ये वाक्यामध्ये तुम्ही वाक्प्रचार लिहायच्या नंतर तुम्हाला त्याच्या खाली काय करायचे आहे, अंडरलाईन करणं आवश्यक आहे। म्हणजेच पेपर चेक करणाऱ्याच्या लक्षात येणार की हा याने इथे हा शब्द हा वाक्प्रचार वापरलेला आहे, आलं लक्षात। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर बघा या 3 वाक्प्रचारांपैकी 2 वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत। परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिन्हीच्या तिन्ही वाक्प्रचार लिहिणार आहात। कोणतेही 2 वरचे चुकले, 1 वरचा चुकला तर खालचे 2 बरोबर येऊ शकतात आणि तिन्ही मधले कुठलाही चुकला असेल तर कोणतेही 2 बरोबर आले तर त्या कोणत्याही 2 वाक्प्रचारांचे मार्क्स काउंट केले जातात। असं नाही की पहिला चुकला म्हणजे आता त्याचा मार्क्स गेला, नीचे के 2 हमारे सही आए तो फिर हमें 2 में से 1 को ही मार्क्स मिलने वाला है, ऐसा कुछ नहीं। तीनों में से कौन से 2 आपके सही आने वाले हैं उनको हम मार्क्स देने वाले हैं। तो ध्यान में रखना है, तीनों के तीनों भी आप लिखो, ज्यादा टाइम उसके लिए नहीं लगेगा। बघा आतापर्यंत आपण 8 गुणांची कृती बघितली, आता आपल्याला बघायचे आहेत पुढचे 8 गुण। भाषिक घटकांवर आधारित कृती म्हणजेच शब्द संपत्ती। आता या शब्द संपत्ती मध्ये काय येतं बघा, पहिला येणार तुम्हाला समानार्थी शब्द। ध्यान में रखने का कि समानार्थी शब्द मतलब सिमिलर वर्ड, समान शब्द अर्थ वाले शब्द हमें लिखने हैं यहाँ। पहिला कोणता आलाय बघा, पृथ्वी। पृथ्वीचा समानार्थी शब्द काय आहे, वसुंधरा, धरती। उसको क्या करते हैं, वसुंधरा बोलते हैं, धरती बोलते हैं। आप दोनों में से कोई भी एक शब्द वहां लिख सकते हैं। पर्वत, पर्वत का सिमिलर वर्ड क्या है, डोंगर। त्यानंतर आहे बघा विरुद्धार्थी शब्द। विरुद्धार्थी शब्द का मतलब क्या होता है, अपोजिट वर्ड।
अपोजिट वर्ड में क्या आया है देखो, प्रगति। प्रगति का अपोजिट वर्ड क्या होता है, अधोगति। प्रगति अधोगति। त्यानंतर वर, वर मतलब ऊपर। ऊपर का अपोजिट क्या होता है, नीचे। नीचे मराठी को नीचे को क्या बोलते, खाली। वर खाली। त्यानंतर तिसरा आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा। शब्द समूह दिला जाईल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, एक शब्द लिहायचा आहे। तर याच्यामध्ये काय आले बघा, शब्द समूह, केलेले उपकार न जाणणारा। केलेले उपकार न जाणणारा त्याला काय म्हटलं जातं, कृतघ्न। केलेले उपकार न जाननारा कृतघ्न शब्द ध्यान में रखना है, सही लिखना आना चाहिए। अभी दूसरा उसमें क्या आता है देखो, केलेले उपकार जाननारा, उसमें न नहीं आएगा, उसको अच्छे से रीड करो आप। केलेले उपकार जाननारा ऐसा शब्द समूह आया तो उसके लिए आपको क्या शब्द आता है, उसके लिए कृतज्ञ। कृतज्ञ ज्ञ आई बात समझ में, मतलब केलेले उपकार जाणणारा त्याला म्हटलं जातं कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा त्याला म्हटलं जातं कृतघ्न। ये आपको अपोजिट वर्ड में भी आ सकता है, कृतज्ञ कृतघ्न। केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार न जाणणारा। एकात एक खूप सारे तुम्हाला एकच अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासातून तुम्हाला काय खूप सारे मार्क्स मिळणार आहेत। अपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड, त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे सगळं तुम्हाला, त्यानंतर वाक्य रूपांतर करत असताना होकारार्थी नकारार्थी मध्ये पण आपण विरुद्धार्थी शब्दाचा वापर केला, म्हणजे तुम्हाला तेच गोळाबेरीज करून तोच अभ्यास करायचा आहे, पण गुण मात्र सगळ्याला वेगवेगळे मिळणार आहेत। उसके लिए आपको क्या करना है, ध्यान से कंसंट्रेशन करके आपको क्वेश्चन पेपर को देखो, और ये तो सेम ही है, कितना इजी है ऐसा आपको लगेगा। त्याच्यानंतर बघा दुसरा आहे वचन बदला। वचन बदलामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भाजी एक वचन आहे, त्याचं अनेक वचन काय होतं, भाज्या। भाजी भाज्या। वचन बदला तुम्हाला बोललेला आहे तर भाजीचं काय येणार, भाज्या। वासरे, वासरेचं काय येणार, वासरे म्हणजे बहुत सारे, गाय के बछड़े को क्या बोलते हैं, वासरू बोलते हैं। तो वासरे का मतलब क्या होता है, बहुत सारे, एक से ज्यादा मतलब वासरे, और उसको एक होता है उसको क्या बोलते हैं, वासरू। वासरे वासरू आले लक्षात। तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे वचन बदलाचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। त्याच्यानंतर बघा लेखन नियमानुसार लेखन। लेखन नियमानुसार लेखन म्हणजेच तुम्हाला आता वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे। पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा। तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातील, 2 वाक्य दिली जातील आणि त्या 2 वाक्यामध्ये चुका असतील 2, त्या 2 चुका ग्रामेटिकली मिस्टेक आपको क्या करनी है, सही करना है। देखो मैंने सेंटेंस को इधर उधर किया है क्या, कोई बच्चे क्या करते हैं, खेलत ये शब्द सामने लेकर आते हैं, क्रीडांगन को शब्द को आगे लेकर जाते हैं, मतलब उसका सेंटेंस का सीक्वेंस चेंज करते हैं। आपको ऐसा नहीं करना है, सेंटेंस को सेम सीक्वेंस में रहने देना है, बस उसमें आपको क्या करना है, जो काना मात्रा उकार वेलांटी है उसमें सही करके लिखना है। देखो आपको देखना है सेंटेंस को, क्रीडांगणावर मुले खेळत होती, क्रीडांगणावर मुले खेळत होती। आता तुम्हाला याच्यामध्ये काय आहे, 2 चुका आहेत, त्या 2 चुकांची काय करायची, आपल्याला सुधरवायची आहे, त्या बरोबर करायच्या आहेत आणि तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। काय चुका दुरुस्त केल्या बघा, कुठे चुकलं होतं, क्रीडांगण, क्री जो है पहला जो वर्ड है उसको दूसरी वेलांटी चाहिए। क्रीडांगन शब्द कैसा सही होता है, क्री को दूसरी वेलांटी चाहिए, तो वहां पहली वेलांटी दी है, मतलब वो वर्ड रॉन्ग है। तो रॉन्ग वर्ड को हमने पहचाना, उसको सही करो। नीचे देखो वही जगह पर सही करना है, क्रीडांगनावर, बाकी का एज इट इज लिखा ना, बस एक ही वेलांटी को मैंने सही किया, क्रीडांगनावर। जो भी शब्द आप सही कर रहे हैं उसके नीचे अंडरलाइन देना है आपको, कि पेपर चेक करने वाले को समझ में आएगा कि अरे हाँ इसने ये वर्ड को सही किया है और अच्छे से उसके नीचे अंडरलाइन की है। तो ये भी छोटी छोटी बातों को आपको क्या करना है, ध्यान में रखना है, तो हमें अच्छे मार्क्स मिलने वाले हैं, हमारा प्रेजेंटेशन, पेपर का प्रेजेंटेशन अच्छा रहने वाला है। हाँ तो चलो क्या किया देखो, क्रीडांगणावर मुले खेळत होती। मुले शब्द को म को क्या चाहिए, पहला उकार चाहिए, तो यहाँ दूसरा उकार दिया था, मतलब वो रॉन्ग है, तो म को पहला उकार दे दो, मुले।
क्रीडांगनावर मुले, मतलब मैंने दो गलतियां सुधारी। एक तो मैंने पहले वर्ड में क्री को दूसरी वेलांटी दी और दूसरे वर्ड में मैंने मुंह को पहला उकार दिया, मतलब मेरी दो गलतियां हो गई। मुझे आगे का सेंटेंस एज इट इज लिखना है, मुझे उसमें कुछ चेंज नहीं करना है, क्योंकि मुझे दो ही गलतियों को सुधारना था, तो मैंने दो गलतियों को सुधार दिया। क्रीडांगनावर मुले खेळत होती, लास्ट में आपको फुल स्टॉप देना है, जो भी वहां रहेगा। अशा पद्धतीने तुम्ही दोन चुका सुधरवल्या, तुम्ही बरोबर केल्या, तर तुम्हाला किती गुण मिळणार आहे तिथे? 1 गुण, म्हणजे एका चुकासाठी तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे, एक चूक तुम्ही बरोबर केल्यावर। दुसरं वाक्य आहे बघा, माझे विद्यालय मला खूप आवडते। यहाँ भी मुझे माझे शब्द को कुछ मुझे नहीं दिख रहा है, वो तो वैसे लिखा जाता है, मला शब्द वैसे लिखा जाता है, आवड़ते शब्द में बस वही वैसे ही लिखते हैं, मतलब मुझे दो वर्ड यहाँ गलत लग रहे। विद्यालय, बाकी के तो एकदम सिंपल सिंपल वर्ड है ना, उसमें क्या मतलब हम देखने के बाद ही समझ में आता है कि उसमें कुछ गलती है ही नहीं। तो गलती कहाँ दिख रही है मुझे? उकार वेलांटी में ही गलतियों को सुधारना है हमें, तो देखना है कि हाँ यहाँ विद्यालय, विद्यालय शब्द में मुझे पहली वेलांटी चाहिए। ये बार बार रीड करोगे ना, बार बार आप देखोगे वही सेंटेंस को ना, तो आपको एकदम फटाक से समझ में आएगा कि अरे हाँ ये सेंटेंस को मैंने सही किया था, तो ये विद्यालय में मैंने गलतियों को सुधारा था। ऐसे आपको क्या होता है एग्जाम के टाइम में ध्यान में आता है। तो विद्यालय, वी को क्या चाहिए? पहली वेलांटी। विद्यालय अंडरलाइन देना है आपको उसके नीचे। मला एज इट इज लिखा मैंने। खूब शब्द को भी क्या होता है? दूसरी उकार चाहिए। वहां पहला उकार आया है तो दूसरा उकार दे दो, वहां खूप आवडते। खूप शब्द को सही किया, नीचे अंडरलाइन दे दो। आलं लक्षात? अशा पद्धतीने दोनच चुका तुम्हाला काय करायच्या आहेत तिथे सुधरवून तुम्हाला बरोबर करायच्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यासाठी 1 गुण मिळणार आहे एका वाक्यासाठी। अशा पद्धतीचे 2 गुण। किती सोपा है, वरचा प्रश्न लिहायची गरज नहीं, गलत सेंटेंस लिखने की जरूरत नहीं, डायरेक्ट नंबर लिखो और उसका आंसर आप लिखो नीचे, और जो सही किया है उस शब्द के नीचे अंडरलाइन करो, गलत भी सेंटेंस लिखो उसके बाद फिर आंसर लिखो। ऐसा टाइम पास नहीं करने का, इतना टाइम हमारे पास एग्जाम के टाइम पे नहीं रहता है, तो डायरेक्ट 1 नंबर लिखो और डायरेक्टली आंसर लिखो, जो सही किया है उसके नीचे अंडरलाइन करो। हाँ, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न असतो विराम चिन्ह। विराम चिन्ह का मतलब होता है पंक्चुएशन। पुढील विराम चिन्हांची नावे लिहा। तुम्हाला काय करायचं आहे आता, ऑलरेडी तुम्हाला पंक्चुएशन दिलेलं असेल तिथे आणि त्या पंक्चुएशनचं तुम्हाला काय करायचं, नाव लिहायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला विराम चिन्हांची नावं लक्षात असणं आवश्यक आहे, तुम्हाला त्याची नावं आली पाहिजेत। त्यानंतर बघा आता हे पहिलं विराम चिन्ह जे दिलेलं आहे ते काय आहे? अर्धविराम। आपल्याला फक्त सिम्बॉल दिला जाईल तुम्हाला आणि त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे। आता ते हा जो पहिला सिम्बॉल आहे ते तुम्हाला ऑलरेडी तिथे प्रश्नपत्रिकेत दिला जाईल, पंक्चुएशन ते तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला त्याचं पुढे काय करायचंय, नाव लिहायचे, ते त्याला काय म्हटलं जातं? अर्धविराम म्हटलं जातं। बस कॉमा होता है उसको क्या बोला जाता है? स्वल्प विराम कहा जाता है। बस एक डॉट रहता है उसको क्या कहते हैं? पूर्ण विराम कहते हैं। और एक डॉट फुल स्टॉप और कॉमा दोनों एक साथ आता है तो क्या बोलते हैं उसको? मराठी में अर्धविराम बोला जाता है। ध्यान में रखना है। उसके बाद क्या देखो, एक के नीचे एक 2 डॉट आए हैं, उसको क्या कहते हैं मराठी में? इस पंक्चुएशन को क्या बोलते हैं? अपूर्ण विराम बोला जाता है। वो अलग अलग डॉट होता, एक ही डॉट होता तो वो होता पूर्ण विराम, लेकिन 2 डॉट है एक के नीचे एक, तो क्या है? ये अपूर्ण विराम है। ध्यान में रखना है कि 2 डॉट एक के नीचे एक आया, मतलब ये क्या है? अपूर्ण विराम है। ये पंक्चुएशन को भी आप 2-3 बार क्या करो, देखो, देखने के बाद ही फटाक से आपको समझ में आएगी, अरे हाँ ये अपूर्ण विराम है, अर्ध विराम है, ये स्वल्प विराम है, एकेरी अवतरण चिन्ह है, दुहेरी अवतरण चिन्ह है। तो इस टाइप से आपको ये क्वेश्चन सॉल्व करोगे तो कितने गुण मिलने वाले हैं? यहाँ 16। आपको 16 मार्क्स मिलने वाले। तर चला आपण आता पुढे बघूया। मार्च 2020 ची जी लास्ट ईयर की क्वेश्चन पेपर था उसमें क्वेश्चन 4 कौन सा आया था? अभी आप आंसर दोगे, आप अपना अपना माइक म्यूट करके मुझे आंसर दे सकते हैं। देखो क्या दिया है यहाँ, पहिलं वाक्य व्याकरण घटकावर आधारित कृती। पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा। आपल्याला काय करायचं आहे? पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। बघा आता काय आहे प्रकार, सांगा बरं मला जरा तुम्ही। आपला माइक अनम्यूट करून तुम्ही उत्तर देऊ शकता। हॅलो, हा, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? कोणतं वाक्य आहे हे? प्रश्नार्थी वाक्य।
एकदम करेक्ट. कोणतं वाक्य आहे हे? प्रश्नार्थी वाक्य आहे. कारण शेवटी काय आलेलं आहे? क्वेश्चन मार्क आलेला आहे. म्हणून आपण एकदम ओळखू शकतो की हे कोणतं आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. विधान लास्ट में कौन सा पंक्चुएशन आहे? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. एकदम करेक्ट. कोणतं वाक्य आहे हे? आज्ञार्थी वाक्य आहे. का बरं आज्ञार्थी आहे? विधानार्थी का नाहीये? कारण याच्यामध्ये ऑर्डर आलेली आहे. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. लास्टला फुल स्टॉप आलेला आहे, परंतु याच्यामध्ये काय केलेले आहे? ऑर्डर केलेले आहे की तुम्ही दोरीवरच्या उड्या मारा. यहाँ ऐसा सेंटेंस आता ना की रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या माराव्या, ऐसा सेंटेंस आता तो वो सेंटेंस स्टेटमेंट होता, वो विधानार्थी सेंटेंस होता. लेकिन यहाँ क्या आया है? मारा मतलब ऑर्डर की है, बताया है उसको क्या किया है? बताया है कि आप सजेस्ट किया है, चलो दोरीवरच्या उड्या मारा, आपका वजन कम होगा. आई बस म्हणजे उपास लेसन का हमारा ये सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं काय आहे? कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. तुम्हाला काय करायचं आहे? कंसामध्ये जी सूचना दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला सेंटेन्स मध्ये बदल करायचा आहे, वाक्य रूपांतरित करायचं आहे. नेहमी खरे बोलावे. लास्ट में देखो वे आया है, मतलब सेंटेंस विधानार्थी सेंटेंस है, होकारार्थी. उसको आपको क्या करना है? नकारार्थी करना है. तो नकारार्थी करने के लिए क्या करने के लिए बोला था? अपोजिट वर्ड को लिखना है. क्या आएगा? कधीही खोटे बोलू नये. करेक्ट बोला. कधीही खोटे बोलू नये. एकदम करेक्ट. कधीही खोटे बोलू नये. नेहमी खरे बोलावे का मतलब क्या होता है? कधीही खोटे बोलू नये. म्हणजेच आपण काय केलं? खरे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहिला. खरेचा अपोजिट वर्ड क्या है? खोटे. कधीही खोटे बोलू नये. बोलावे ये पॉजिटिव के लिए यूज किया जाता है, उसके निगेटिव के लिए हमें क्या करना पड़ेगा? बोलू नये. नकारार्थी करत असताना आपल्याला काय करायचं आहे? क्रियापदामध्ये बदल करावा लागेल. आपल्याला नकारार्थी नये शब्द इथे वापरला आहे. हम कधीही खोटे बोलू नये म्हणजेच हमेशा नेहमी खरे बोलावे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. हे सेंटेन्स कोणतं आहे? आज्ञार्थी. आज्ञार्थी. एकदम करेक्ट. त्याचं तुम्हाला काय करायचंय? विधानार्थी करायचंय. काय होईल त्याचं विधानार्थी वाक्य? तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी. करावी. एकदम करेक्ट. लास्ट में क्या करना है आपको? बस करा शब्द दिख रहा है ना, तो ये आज्ञार्थी सेंटेंस है, उसको बस वी लगाना है. तुमची ऊर्जा शक्ति एकत्र करावी. हो गया विधानार्थी वाक्य. कितना इजी है. उसके लिए आपको 2 गुण मिलने वाले हैं और 2 मिनिट में आप ये क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं. आले लक्षात? हेही आपल्या 8व्या धड्यातलं ऊर्जा शक्तीचा जागर या धड्यातलं हे वाक्य आहे. त्यानंतर बघा तिसरं, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तुम्हाला काय करायचं आहे? वाक्यात उपयोग करायचा आहे. उत्साहाला उधाण येणे. उत्साहाला उधाण येणे म्हणजे काय? अगोदर आपल्याला अर्थ सांगायचा आहे. खूप आनंद होणे. खूप आनंद होणे, मनात उत्साह उसळणे. आलं लक्षात? कोणताही अर्थ तुम्ही तिथे लिहू शकता आणि तुम्हाला काय करायचं? त्याचं सेंटेन्स बनवायचंय. बनवा बरं एखादं सेंटेन्स. काय बनवू शकता तुम्ही? आजू बाजू का ही देखने का के आजू बाजू में क्या हो रहा है उसका ही आपको क्या करना है? सेंटेंस बनाना है, उसका यूज करना है उसमें. मी परीक्षेत पास झाल्याने माझ्या आई वडिलांना उत्साहाला आनंद झाला. त्यांच्या उत्साहाला उधाण आले. उत्साहाला आनंद झाला नाही, त्यांच्या उत्साहाला उधाण आले. एकदम करेक्ट. की मी परीक्षेमध्ये पास झाले त्यामुळे माझ्या आई वडिलांच्या उत्साहाला उधाण आले. आले लक्षात? उत्साहाला उधाण आले हे जे आपण वाक्यामध्ये वापरलेलं आहे वाक्प्रचार, त्याच्या खाली काय करायचं? तुम्ही अंडरलाईन करायची. एकदम करेक्ट. त्यानंतर बघा गलका करणे. गलका करणे म्हणजे काय? गोंधळ. गोंधळ करणे. एकत्र गोंधळ करतो तेव्हा काय म्हणतो? गलका करणे. काय वाक्य बनवू शकतो आपण याचं? वर्गात मॅडम नसताना मुलांनी गलका केला. एकदम करेक्ट. वर्गामध्ये मॅडम नसल्यावर किंवा वर्गात शिक्षक नसताना मुलं काय करतात? गलका करतात. गलका करणे, गलका करतात के नीचे अंडरलाइन करो. हो गया आपका सेंटेंस. कितना इजी है.
तुमच्याच आजूबाजूला घडणारे वाक्य तुम्ही काय करायचे, शोधायचे. खूप अवघड अवघड वाक्य असलेच पाहिजेत असं काही नाही. त्यानंतर बघा, झोकून देणे, समर्पित करणे, समर्पित करणे, समरस होणे. काय होऊ शकतं याचं वाक्य? मी आई वडिलांच्या पायाशी स्वतःला झोकून दिले. मी आई वडिलांच्या पायाला स्वतःला झोकून दिले. हा ठीक आहे, हेही वाक्य. पण त्यापेक्षा अगदी तुमच्या जवळचं वाक्य काय आहे बघा, की परीक्षा जवळ आली आहे त्यामुळे मी स्वतःला अभ्यासात झोकून दिले आहे. तुमची एक्झाम जवळ आली की नाही, त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये स्वतःला काय केले, झोकून दिलेलं आहे. तुम्ही समरस झालेले आहात. तुम्ही काय केलेले आहात, समरस झालेले आहात. अभ्यासाचे म्हणजे अभ्यासच एवढंच फक्त तुम्हाला दिसतं असं तुमच्या जवळचं तुमचंच वाक्य तुम्ही तिथे बनवू शकता. आले लक्षात? एकदम करेक्ट. त्याच्यानंतर बघा, पुढचं आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. आता या भाषिक घटकांवर आधारित कृतीमध्ये काय येतंय बघा. आता याच्यामध्ये पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिलं काय आहे, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. काय आहे, पाऊस. पाऊसला समानार्थी शब्द काय वापरतात? वर्षा, वर्षा किंवा पर्जन्य. आले लक्षात? एकदम करेक्ट. त्यानंतर मधुर, गोड, गोड. एकदम करेक्ट. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, सुरुवात, शेवट, एकदम करेक्ट. स्तुती, निंदा, निंदा. किती छान उत्तर देताय तुम्ही. म्हणजेच तुम्ही जेव्हा सारखं सारखं वाचता, त्याच गोष्टी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपल्याला काय होतं, पटकन लक्षात येतं. आता हीच क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केला आणि याच्यातलंच एखादं शब्द जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला, एखादं वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये आलं, तर तुमच्या लगेच लक्षात येईल, अरे हा, हे तर मी सॉल्व्ह केलं होतं तिकडे. हा, त्यामुळे सारखी प्रॅक्टिस तुमची असणं गरजेचं आहे. बघा, आता तिसरं काय, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पायात चप्पल न घालता. शब्दसमूह दिलाय, त्याच्यासाठी एक शब्द काय येऊ शकतो? अनवाणी, अनवाणी. एकदम करेक्ट. पायात चप्पल न घालता त्याला काय म्हटलं जातं? अनवाणी हा शब्द आहे. की पैर में बिना चप्पल जो चलता है उसको क्या कहते हैं, अनवाणी कहते हैं मराठी में. हेही आपल्या धड्यातलंच शब्दसमूह आहे. तुम्ही जर म्हणजे लेसन वाचलेलं असेल मन देऊन, तर तुमच्या या गोष्टी लक्षात येतील की हे धड्यातलेच असतात, आपल्याच पुस्तकामधले हे वाक्य शब्द असतात. बाहेरचं काहीही नसतं यामध्ये. फक्त तुमचं वाचन असलं पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे वाचताना. त्यानंतर बघा, वचन बदला. वचन बदलामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं वचन बदलायचं आहे. शब्द दिलेला आहे. गोष्ट, गोष्टी, गोष्टी. एकदम करेक्ट. कल्पना, 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 कल्पना. त्याला कल्पना, कल्पना, कल्पने असं नाही येणार, कारण काही अपवादात्मक शब्द असे असतात की त्याचा अनेक वचन आणि एक वचन कसं असतं, सारखंच असतं. त्यानंतर बघा, पुढचं आहे लेखन नियमानुसार लेखन. पुढील वाक्य लेखन नियमानुसार तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला वाक्य काय करायचं आहे, शुद्ध करून लिहायचं आहे. त्याच्यामध्ये चुका आहेत त्या तुम्हाला सुधरवायच्या आहेत. 2 चुका आहेत. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. याच्यामध्ये 2 चुका आहेत. काय चुका आहेत बघा बरं. कविवर्य, हाँ, कविवर्य शब्द क्या करूँ इसका, पहली रॉन्ग है. वी को पहली वेलांटी. हाँ, वी को पहली वेलांटी चाहिए, मतलब कविवर्य ऐसा शब्द चाहिए यहाँ. करेक्ट. हाँ, तो एक गलती मैंने सुधार ली. उसके बाद खूप, खूप, खूप को दूसरी उकार. दूसरा खूप, कौन सा, खूब शब्द. हाँ, तो पहले ही हमने देखा था पहले सेंटेंस में कि खूब शब्दों को क्या चाहिए, दूसरा उकार चाहिए. मतलब ये आपको क्या करना है, सही करके लिखना है. ये जो गलत है उसको आपको क्या करना है, सही करना है. खूप शब्द को दूसरा उकार चाहिए. म्हणजेच कविवर्य हा एक शब्द तुम्ही बघितला आणि खूप एक 2 चुका तुम्ही त्याच्यामध्ये शोधून काढल्या आणि त्या तुम्ही बरोबर केल्या. बाकीचं सेंटेन्स ऍज इट इज लिहा. कविवर्य, वीला पहिली वेलांटी द्या. कविवर्य नारायण सुर्वे, खूपला दुसरा उकार द्या. खूप सभा संमेलने गाजवत. झालं, लास्टला फुल स्टॉप द्यायचंय तुम्हाला. तुम्हाला 1 गुण मिळाला. त्यानंतर खालचं वाक्य बघा, तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. तिने का, क्या बताओ, तिने, तिने,
पहिली वेलांटी आहे. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. तिनेला काय पाहिजे? पहिली वेलांटी पाहिजे. एकदम करेक्ट. त्यानंतर अजून एक चूक आहे. प्रचंड को च के ऊपर अनुस्वार. क के ऊपर अनुस्वार चाहिए. एकदम करेक्ट. प्र के ऊपर अनुस्वार नहीं चाहिए. उच्चार करते समय देखो कैसा हो रहा है. प्रचंड च पर अनुस्वार का उच्चार हो रहा है. प्रचंड ऐसा हो रहा है क्या? नहीं. प्रचंड. आप च पर अनुस्वार चाहिए. तो ये एक गलती हमने निकाल ली. तीला पहिली वेलांटी दिली आणि स के ऊपर अनुस्वार दिया हमने. ये प के ऊपर का अनुस्वार हमें निकालना है और वो अनुस्वार हमें च के ऊपर देना है. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले और उसके नीचे अंडरलाइन करना है हमें. हो गया हमारा. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही दोन चुका त्याच्यामध्ये शोधले आणि त्या तुम्ही करेक्ट केल्या तर तुम्हाला 2 गुण मिळाले. त्यानंतर बघा विराम चिन्हे. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. तुम्हाला काय करायचंय? तर विराम चिन्हांचा उपयोग करायचा आहे. सेंटेंस में पंक्चुएशन का यूज करना है. तो क्या करेंगे आप? अरे के बाद स्वल्प विराम. हाँ, अरे के बाद स्वल्प विराम आएगा. करेक्ट. उसके बाद दुहेरी अवतरण चिन्ह आएगा स्टार्टिंग और एंड में. दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे. सुरुवातीला अरे के ऊपर डबल युनाइटेड कॉमा और लास्ट में उसको बंद करने का आहे के ऊपर. म्हणजेच बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो? त्याला सिंगल किंवा डबल युनाइटेड कॉमा मध्ये टाकत असतो. म्हणजे अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे तो स्वतः त्याच्या तोंडचं वाक्य आहे ते. म्हणजेच हे काय करायचे? तुम्हाला डबल युनाइटेड कॉमा मध्ये टाकायचं आहे. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकायचं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह आपको लगेगा कि एक यहाँ मैंने अरे के उधर ऊपर मैंने डबल यूनिटेड कॉमा दिया और यहाँ मैंने कॉमा दिया, मतलब हो गए 2. ऐसा नहीं. डबल यूनिटेड कॉमा मतलब यहाँ भी देना पड़ेगा और यहाँ भी, मतलब उसको एक विराम चिन्ह हो गया. वो सिंगल सिंगल है क्या? नहीं. डबल यूनिटेड कॉमा म्हणजे क्या? 2 बारा होना चाहिए. मतलब आगे भी और सेंटेंस के लास्ट में भी होना चाहिए. तर तुम्ही डबल युनाइटेड कॉमा पहिल्याने वापरणार आहात, नंतर स्वल्पविराम देणार आहात आणि त्याला पुन्हा आहेच्या वरती बंद करणार आहात. म्हणजेच तुम्ही 2 विराम चिन्हांचा उपयोग केला. नंतर खाली बघा काका हे शास्त्रीय सत्य आहे. यहाँ ऑलरेडी आपको डबल युनाइटेड कॉमा में वो सेंटेंस दिया है, तो आप क्या यूज करेंगे यहाँ? काका के बाद स्वल्पविराम कॉमा. एकदम करेक्ट. काका के बाद स्वल्पविराम दिया, एक विराम चिन्ह का यूज हुआ. आगे लास्ट में फुल स्टॉप. आगे और एक फुल स्टॉप पंक्चुएशन का यूज करो क्योंकि ऑलरेडी वहां दिया है, वो हमें काउंट नहीं करना है. हमें खुद से 2 विराम चिन्ह का वहां यूज करना है. फुल स्टॉप लास्ट में. उल्टा मैम लास्ट में हमें फुल स्टॉप देना है. आले लक्षात? अशा पद्धतीनं आपला हा आजचा व्याकरणावर घटकात आधारित जी कृती आहे ती तुम्ही एकदम छान पद्धतीने सॉल्व्ह केली आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही अजून जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजेच तुम्हाला हा 4था प्रश्नाचे 16 पैकी 16 गुण मिळतील. अशा पद्धतीने आपण जो आज तासिका बघितलेली आहे व्याकरणाची, याची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त गुण तुम्ही मिळवा. सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थैंक यू मैम. स्टूडेंट्स स्टे कंटिन्यू. थँक्यू.